6 जून की तारीख बेहद ऐतिहासिक है क्योंकि इसी दिन छत्रपति शिवाजी महाराज का आधिकारिक राज्याभिषेक हुआ था। यह ऐतिहासिक समारोह महाराष्ट्र के रायगढ़ किले में संपन्न हुआ था। इस राज्याभिषेक के बाद शिवाजी महाराज ने एक नए काल गणना यानी कैलेंडर की शुरुआत की थी, जिसे शिव राज्याभिषेक शक या शिव शक कहा जाता है। ये दिन केवल एक राजा के सिंहासन पर बैठने का दिन नहीं था, बल्कि विदेशी शासकों के अत्याचारों के बीच भारतीय जनता के आत्मसम्मान, स्वतंत्रता और सर्वधर्म की रक्षा की एक नई शुरुआत थी। वहीं शिव राज्याभिषेक दिवस के ऐतिहासिक अवसर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर छत्रपति शिवाजी महाराज की भव्य कांस्य प्रतिमा का अनावरण किया। ये छत्रपति शिवाजी महाराज की एक भव्य कांस्य प्रतिमा है जो महाराष्ट्र के गौरव और इतिहास को दर्शाती है। इस भव्य स्मारक का निर्माण महज 8 महीनों के रिकॉर्ड समय में पूरा किया गया है, जिसके लिए मुख्यमंत्री ने अडानी एयरपोर्ट्स लिमिटेड और सिडको की सराहना की। इसी ऐतिहासिक अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस ने इस हवाई अड्डे का नाम आधिकारिक तौर पर दिवंगत लोकप्रिय नेता डी.बी. पाटील अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा रखने की घोषणा भी की है। सर्वप्रथम जगभरातील शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे। मागच्या काळात ज्यावेळी या विमानतळाच्या पाहणीला आम्ही आलो होतो त्यावेळेस मी सूचना दिली होती की स्वराज्याची राजधानी रायगड त्या जिल्ह्यातलं हे विमानतळ, त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे। आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला। आज आम्ही त्याचं अनावरण केलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल। आणि म्हणून मी या ठिकाणी हे जे अडानी एअरपोर्ट्स लिमिटेड आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, सिडकोचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो। बघा, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते डी.बी. पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे। आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ। मी एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही। माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। त्या संदर्भात आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे निर्णय करतील। ते म्हणतात की तुमच्याशी बोलणं झालेलं होतं, म्हणतात की बघा, मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये शेवटी अध्यक्षांचे निर्णय अंतिम असतात। बाळ माने आम्हाला परके नाहीत। बाळ माने हे भारतीय जनता पक्षातच तयार झालेले आहेत। काही कारणाने ते पक्ष सोडून गेले, पण या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री करत नाहीत। या संदर्भातला निर्णय प्रदेश अध्यक्ष करतात। ते जो निर्णय करतील त्याला माझा पाठिंबा असेल। सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसंदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, अजून माझ्या 2 दिवस बाकी आहेत। माझ्याशी चर्चा झालेली नाही। त्यांचा निर्णय अंतिम झाल्यानंतर ते निश्चित माझ्या कानावर टाकतील।